राम हरे राम 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 हरे हरे। जय राधा माधव कुंज बिहारी जय जय राधा माधव कुंज बिहारी। गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन ब्रज जन रंजन। यशोदानंदन ब्रज जन रंजन। यमुना तीर वनचारी। यमुना तीर वनचारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा दामोदर राधा दामोदर राधे। जय गौरनिताय 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 जय गौरनिताय। प्रभुपाद 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 जय प्रभुपाद। नीताय गौर हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल। श्री हरिनाम संकीर्तन की जय। श्री श्री राधा दामोदर की जय। श्री श्री गौर निताय की जय। श्रील प्रभुपाद की जय। समवेत गौर भक्त वृंद की जय। निताय गौर प्रेमानंदे हरि हरि बोल। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमम् देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये।
नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकीम् कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपः कुमाराय गोविंदाय नमो नमः। हरे कृष्ण। आपण आज अध्ययन करत आहोत ग्रंथराज श्रीमद भागवतम स्कंद दुसरा अध्याय 1 श्लोक संख्या 11 कॅन्टो 2 चॅप्टर 1 टेक्स्ट 11। कृपया माझ्या मागे म्हणा, एतत् हे आहे निर्विद्यमानानां सर्व भौतिक इच्छापासून मुक्त झाले आहेत त्यांचे, इच्छतां सर्व प्रकारच्या भौतिक सुखोपभोगांची ज्यांना इच्छा आहे त्यांचे, अकृत भयम सर्व संशयापासून आणि भयापासून मुक्त, योगिनां आत्मसंतुष्ट असलेल्यांचे, नृपः हे राजन, निर्णेतम निर्णायक सत्य, हरे हे भगवान श्री कृष्णांचे नाम पवित्र नाम, अनु एखाद्याचे अनुसरण करून, सदैव कीर्तनम संकीर्तन जप, एतन्निद्विद्यमानानां इच्छताम् अकृतो भयम्, योगिनां नृपनिर्णीतम् हरेर्नामानुकीर्तनम्, एतन्निर्विद्यमानानाम् इच्छितां कुतो भयम्, योगिनां नृपनिर्णीतम् हरेर्नामानुकीर्तनम्, एतन्निर्विद्यमानानाम् इच्छितामकुतो भयम्, योगिनां नृपनिर्णीतम् हरेर्नामानुकीर्तनम्। म्हणा, एतन्निर्विद्यमानानाम् इच्छितामकुतो भयम्, योगिनामपनिर्मितम् हरेर्नामानुकीर्तनम्, एतन्निर्विद्यमानानाम् इच्छितामकुतो भयम्, योगिनामपनिर्णीतम् हरेर्नामानुकीर्तनम्। एतन्निर्विद्यमानानाम् इच्छितामकुतो भयम्, योगिनां नृपनिर्णीतम् हरेर्नामानुकीर्तनम्। अनुवाद, एतत् निर्विद्यमानानाम् इच्छितां कुतो भयम्, योगिनां नृपनिर्णीतम्
हरेर्नामानुकीर्तनम् एतन्निर्विद्यमानानाम् इच्छिताम कुतो भयम् योगिनां रूपनिर्णीतम् हरेर्नामानुकीर्तनम्. अनुवाद आणि तात्पर्य कृष्ण कृपा श्रीमूर्ती एसी भक्ती वेदांत स्वामी श्रील प्रभुपादांच्या द्वारे श्रील प्रभुपाद की. अनुवाद. हे राजन, महाजनांनी महान अधिकारी पुरुष ने घालून दिलेल्या मार्गाचे अनुसरण करून भगवंतांच्या पवित्र नामाचे कीर्तन करणे हा सर्वांसाठीच निस्सन्निग्ध असा निर्भय यशाचा मार्ग आहे. सर्व प्रकारच्या भौतिक इच्छापासून मुक्त झालेले, सर्व भौतिक सुखोपभोगांची इच्छा असणारे आणि दिव्य ज्ञानाच्या बळावर जे आत्मसंतुष्ट झालेले आहेत, अशा सर्वांसाठीही हाच यशाचा मार्ग आहे. तात्पर्य थोडं मोठं आहे, तर ध्यानपूर्वक ऐका. पूर्वीच्या श्लोकात मुकुंदांबद्दल आसक्ती प्राप्त करण्याच्या आवश्यकतेचे प्रतिपादन करण्यात आलेले आहे. वेगवेगळ्या इच्छित गोष्टीत यश मिळवण्याची इच्छा असणारे अनेक प्रकारचे लोक आहेत. सर्वसामान्यपणे माणसे भौतिकतावादी असतात आणि त्यांना पुरेपूर सुखोपभोगांची इच्छा असते. त्यांच्यानंतर अध्यात्मवादी असतात. त्यांना भौतिक सुखोभोगांचे स्वरूप पूर्णपणे कळलेले असते आणि अशा भ्रामक जीवनापासून ते अलिप्त असतात. आत्मसाक्षात्कारामुळे ते जवळजवळ आत्मसंतुष्ट असतात. त्यांच्यापेक्षा भगवंतांचे भक्त श्रेष्ठ असतात. त्यांना भौतिक जगाचा भोग घेण्याची इच्छा नसते अथवा त्यातून बाहेर पडण्याची इच्छा नसते. ते केवळ भगवान श्रीकृष्णांना संतुष्ट करण्याचाच प्रयत्न करतात. दुसऱ्या शब्दात, भक्तांना स्वतःच्या तृप्तीसाठी कोणतीही गोष्ट करण्याची इच्छा नसते. जर भगवंतांची इच्छा असेल तर भक्त सर्व भौतिक सुखसोयी स्वीकारू शकतात आणि भगवंतांची इच्छा नसेल तर ते अगदी मोक्षासहित सर्व सुखसोयींचा त्याग करतात. ते आत्मसंतुष्टही नसतात, कारण त्यांना केवळ भगवंतांच्या संतोषाची इच्छा असते. या श्लोकात शुकदेव गोस्वामींनी दिव्य भगवान नाम कीर्तनाची शिफारस केली आहे. अपराधरहित होऊन केलेल्या दिव्य नामाच्या श्रवण कीर्तनाने मनुष्य भगवंतांच्या दिव्य रूपाशी परिचित होतो आणि नंतर भगवंतांच्या गुणांशी, भगवंतांच्या लीला इत्यादींच्या दिव्य स्वरूपाशी क्रमशः परिचित होतो. येथे असा उल्लेख केला आहे की प्रामाणिक व्यक्तींकडून श्रवण केल्यानंतर मनुष्याने निरंतर भगवंतांच्या पवित्र नामाचे कीर्तन करावे. याचा अर्थ असा आहे, अधिकारी व्यक्तीकडून ऐकणे हे प्रथमतः आवश्यक आहे. पवित्र नामाचे श्रवण केल्याने क्रमशः भगवंतांच्या रूपाविषयी, त्यांच्या गुणाविषयी तसेच लीलादी विषयांविषयी श्रवण करण्याच्या स्थितीत उन्नती होते आणि उत्तरोत्तर भगवंतांच्या यशाचे कीर्तन करण्याची प्रगत स्थिती प्राप्त होत जाते. या प्रक्रियेची शिफारस केवळ भक्तीचे यशस्वी आचरण करण्यासाठी नसून विषयासक्त असलेल्यांसाठी देखील आहे. श्री शुकदेव गोस्वामींच्या मते यश मिळवण्याचा हा पूर्ण सुस्थापित असा आहे. हा केवळ त्यांचाच निष्कर्ष नसून इतर सर्व पूर्व आचार्यांचाही आहे. म्हणून यासाठी अधिक प्रमाणाची गरज नाही. ती पद्धती भौतिक ज्ञानाच्या विविध क्षेत्रात प्रगतशील असलेल्या विद्यार्थ्यांकरिताच नव्हे, तर सकाम कर्मी, तत्वज्ञानी व भगवत भक्त म्हणून पूर्वीच यशस्वी झालेले आहेत त्यांच्यासाठी देखील आहे. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरोन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन् इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रसारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे.
जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद, श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। तर जागतिक हरिनाम महोत्सव च्या अंतर्गत 17 तारखेपासून 17 ते 23 सप्टेंबर एक आठवडा दरवर्षी हा उपक्रम आयोजित केलेला आहे। 1996 मध्ये ज्यावेळी प्रभुपाद सेंटेनियल किंवा प्रभुपाद जन्मशताब्दी महोत्सव आयोजित करण्यात आला, त्यावेळी प्रभुपादांचं गुणगौरव कशा पद्धतीनं आपण संपूर्ण विश्वभर पसरवू शकतो याची वेगवेगळ्या योजना इस्कॉनची गव्हर्निंग बॉडी कमिशन किंवा GBC यांनी घेतलेली होती आणि 1992 पासून 1996 पर्यंत याची तयारी झाली। 92, 93, 94, 95 4 वर्ष आणि 96 मध्ये त्याचं ॲक्च्युअल एक्झिक्युशन किंवा काय करायचं, तर त्यामध्ये वेगवेगळे संकल्प किंवा वेगवेगळे प्रकल्प योजना आखल्या गेल्या। त्यामध्ये श्रील प्रभुपादांच्या ग्रंथांचं अधिक वितरण कशा पद्धतीनं करू शकतो, श्रील प्रभुपाद कॉन्शियसनेस म्हणजे श्रील प्रभुपादांबद्दल आपलं चिंतन मनन कशा पद्धतीनं होऊ शकतं, श्रील प्रभुपादांचे जे शिष्य एन केन प्रकारेण प्रभुपाद गेल्यानंतर जे दुखी झाले आणि संस्थेतून बाहेर गेले त्यांना वापस आणणं, किंवा मंदिरांचं मॅनेजमेंट कशा पद्धतीनं आपण चांगलं करू शकतो ज्यामुळे प्रभुपादांचा गुणगौरव वाढेल। प्रभुपादांच्या आविर्भाव दिवशी 96 साली 1008 तीर्थजल एकत्रित एका वेळेत प्रभुपादांचा अभिषेक संपूर्ण जगभर कशा पद्धतीनं करता येईल, आणि त्यामध्ये एक होतं वर्ल्ड होली नेम डे म्हणजे जागतिक हरिनाम दिवस 17 सप्टेंबर, ज्या दिवशी प्रभुपाद अमेरिकेमध्ये बोस्टन बंदरगाह म्हणजे जे समुद्र किनाऱ्यावरती प्रभुपाद पोहोचले। अमेरिकेत पहिलं पाऊल बोस्टन शहरामध्ये प्रभुपादाने ठेवलं। तर त्या दिवशी एक दिवस 24 तास कीर्तन किंवा 12 तास जप किंवा 12 तास कीर्तन असा एक दिवसाचा हा नियम किंवा योजना प्रारंभ झाली। पण सगळ्या भक्तांनी विचार केला की एक दिवस का, आपण एक आठवडा करू, एक दिवसात काय काय करणार, जप करणार, नगर कीर्तन करणार, मंदिरात संकीर्तन करणार, हरिनामाविषयी प्रवचन काय करणार। मग त्यानंतर ठरवलं काळांतरानं की आपण वर्ल्ड होली नेम डे सेलिब्रेट न करता वर्ल्ड होली नेम वीक किंवा जागतिक हरिनाम सप्ताह आपण साजरा करू। तर या अंतर्गत अधिक जप भक्तांद्वारे ज्यांच्याजवळ वेळ आहे त्यांच्याजवळ अधिक जप, मग 32 असो 64 असो, मग असं नाही की जपच्या नावाखाली सेवा सोडून, सेवा करून जप। जसं मी काल प्रवचन ऐकत होते, त्या प्रवचनावर सांगत होते एकटे भक्त पंजाबी बागचे की सुरुवातीच्या काळात जेव्हा ब्रह्मचारी मंदिरात कमी होते किंवा सेवा कमी होत्या, त्यावेळी सगळेजण आपापली सेवा करून गप्पा ठोकत बसायचे किंवा ग्राम्य कथा करायचे, इकडच्या तिकडच्या गोष्टी। मग तिथल्या प्रभूजींनी जे रुक्मिणी कृष्ण प्रभू आहेत अध्यक्ष होते त्या काळी, त्यांनी सांगितलं की आता नियम आहे की जेव्हाही सेवा झाली तर जपमाळ हातात घ्यायचं, बाकी बडबड करायचं नाही। प्रत्येकाने जपमाळ घेऊन, आणि 4 दिवसामध्ये सगळ्यांना ते कठीण होला। सुरुवातीला चांगलं वाटलं जप करायचं, पण नंतर काहीच बोलायचं नाही भगवंतांशिवाय किंवा हरिनामाशिवाय, जप सोडून काहीच बोलायचं नाही, काही मोबाईल नाही, काहीच नाही। सगळ्यांना चिंता वाटू लागली तर कसं होणार। 4 दिवसातच सगळे थंड झाले। पण जे खरोखर सिरियस होते किंवा जे खरोखर प्रामाणिक होते त्या भक्तांनी प्रयत्न केला, आणि आजही 20 वर्षानंतर देखील त्याने असा प्रयत्न ठेवलाय की कधी सेवा झाल्यानंतर ते जप करतील। मग ते नंतर इलेक्ट्रिक जे काउंटर झालं एकच बोटामध्ये, तेव्हा तो मोठं असायचं ते, मग एकच छोटंसं काउंटर ज्याच्यामध्ये जप वगैरे करायसाठी इलेक्ट्रिक काउंटर। तर याचा अर्थ असा नाही की ते इलेक्ट्रिक क्लिकर जप घ्यायचं घेऊन त्याच्यावरच आपण जप करायचं। आपला नियोजित संख्या 16 माळा जप झाल्यानंतर जेव्हा आपल्याला अधिक वेळ आहे, जेव्हा आपण प्रवास करतो किंवा जेव्हा आपण दुसऱ्या सेवा करत असतो किंवा बसलेलो असतो, त्यावेळी
भगवंतांचं नामस्मरण करावं यासाठी. तर सगळ्यात मोठा नियम आहे, आपण जेही सगळं करतो, मग तो ब्रह्मचारी आश्रम असो, संन्यास असो, गृहस्थ असो, डीटी वर्शिप असो, मंदिरात राहणं असो, किचन असो, सेवा असो, किंवा महाक्लिनिंग असो, ग्रंथ वितरण असो, कोणतीही सेवा असो, ज्याही सेवा आपण करतो त्या, किंवा जेही नियम पालन करतो, त्या नियम पालन करण्यामागे आणि इतक्या सेवा करण्यामागे उद्देश सगळ्यात महत्वाचा आहे. स्मर्तव्यम सततम विष्णू विस्मृतम न जातुचित. सगळ्यात महत्वाचा नियम, सगळ्यात श्रेष्ठ नियम जर कोणता असेल तर तो आहे भगवंतांचं सदैव स्मरण, आणि कधीही त्यांचं विस्मरण होणार नाही. आणि जर आपण मोठ्या मोठ्या सेवा केल्या आणि जर सरते शेवटी भगवंतांचं स्मरण होत नसेल आपल्याला, तर मग श्रम एवही केवलम. भगवंतांचं स्मरण होत नाही तर मग सगळं करून फायदा काय? मग तो आपला अहंकार आहे, किंवा आपलं ॲटिट्यूड आहे, किंवा आपली मानसिक चेतना आहे, आपण सगळं केलं, खरं भगवंतांचं स्मरण जर झालं नाही तर मग सगळं करून काय? श्रम एवही केवलम. सगळं श्रम आहे, बाकी काहीच नाही. त्यामुळे भगवन नामात रुची येण्यासाठीच हे सगळं उपद्व्यप, किंवा हे सगळे आपण जे कार्य करतो सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, येन केन प्रकारेण भगवंतांचं कधीही विस्मरण होणार नाही यासाठी. मग आपण आपल्याला सवय लावली पाहिजे की प्रत्येक वेळी आपण जे कार्य करतो किंवा जी सेवा करतो त्यामध्ये भगवंतांचं स्मरण व्हावं. तर असे बरंच प्रभुपादांनी तात्पर्य आहे, आणि त्या पहिला पॅरेग्राफ जो आपण वाचला त्यामध्ये प्रभुपाद लिहित आहेत की 3 प्रकारचे लोक. सगळ्यात पहिली कॅटेगरी आहे भौतिकतावादी. ज्या भौतिकतावादी लोकांना अध्यात्म, धर्म किंवा भगवंत याच्याविषयी काही देणं घेणं नाही. श्री श्री राधा दामोदर की जय. तर त्यांना भगवंत, धर्म, अध्यात्म याविषयी त्यांना काही देणं घेणं नाही. जस्ट डू, किंवा फक्त भौतिक संसारामध्ये सुख उपभोग घेण्याची इच्छा, त्यांना काही देणं घेणं नाही. यावम जीवेत सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य कुतः पुनरागमनो भवेत. या लोकांची अशी मेंटॅलिटी असते की आपण आनंदाने जगायचं. यावम जीवेत सुखम जीवेत, आनंदाने सुखात जगा. ऋणम कृत्वा घृतम पिबेत, जर पैसे नसतील तर लोन काढा, कर्ज काढा, खरं तूप पिऊन जगा. खाईन तर तुपाशी, नाही तर उपाशी. आज आपण पाहतो प्रत्येक ठिकाणी लिहिलं असतं टेक लोन इन 1 मिनिट, 10 मिनिट, 3 मिनिट्स. लोन घ्या 1 मिनिटात, 2 मिनिटात, 3 मिनिटात. मग ते लोन फेडता फेडता मरून जावं. लोन घ्या, खरं आनंदाने जगा. भस्मीभूतस्य देहस्य कुतः पुनरागमनो भवेत. एकदा जर का हे शरीर जळून भस्म झालं, कोण पुढचा जन्म आणि कोण काय बघितलं, त्यांना काही देणं घेणं नाही. त्यामुळे त्यांना फक्त भोग, भोग आणि भोग. त्यांचा एकच जीवनाचा उद्देश संसाराचा भोग घेणं. 2 नंबरची कॅटेगरी जे अध्यात्मवादी आहेत, त्यांना फक्त मोक्ष प्राप्ती करायची आहे. त्यांना भगवंतांची भक्ती, सेवा वगैरे काय नाही. त्यांना फक्त मोक्ष प्राप्त. जे अगदी मोठमोठी तपस्या, कठोर तपस्या करतात, किंवा सगळं संसाराला सोडून ते अलिप्त राहतात. संसाराला स्पर्श करणं किंवा संसारात येणं त्यांना वाटते की मायेचं एक कारण असू शकतं. मी 2 दिवसापूर्वी जेव्हा उज्जैनमध्ये होतो तेव्हा विचारलं, इथं सिंहस्थ कुंभमेळा भेटतोय उज्जैनमध्ये, सिंहस्थ. तर तो कुंभमेळा 2027 मध्ये आहे. त्याने चौकशी करत सेवा आणि कसं काय पद्धतीनं. तर त्यांनी सांगितलं असे तर लाखो, 8-10 लाख नागाबाबा आहेत, पण रजिस्टर आहेत. नागा आखाडा जो असतो किंवा जे रजिस्टर, त्या रजिस्ट्रेशनमध्ये 6.5 लाख नाग आहेत. किती? 6.5 लाख, जे कधीही वर्षभर आपल्याला कुठंच दिसत नाही. फक्त ते कुंभमेळ्याच्या वेळीच येतात. कुंभमेळ्याच्या वेळी तेच खरे शिवजींचे गण मानले जातात. कारण कशाचीही संसाराची आसक्ती नाही, काय नाही, कपडे नाही, काय नाही, पूर्ण विवस्त्र अवस्थेमध्ये फक्त स्मशानाची राख लावून ते फिरत असतात. संसाराचं काहीच देणं घेणं नाही. तर अशांना पाहिजे आहे मोक्ष.
पण प्रभुपाद म्हणते तिसरी कॅटेगरी आहे त्याच्याही पुढची, ती आहे भक्तांची. त्यांना संसार सोडायची पण इच्छा नाही आणि संसारामध्ये राहायची पण इच्छा नाही. दोन्ही करायचं पण आहे आणि करायचं पण नाही. का? कारण जेव्हा ते संसारात राहतात त्यावेळी भगवंतांची सेवा करतात आणि मेल्यानंतर पुन्हा धामात जाऊन भगवंतांची सेवा करतात. आणि म्हणून म्हटलेलं आहे की वैष्णव कधी मरत नाही. कोण म्हणतंय वैष्णव मरते? वैष्णव जरी राहिला तरी तो भगवंतांच्या सेवेत आहे आणि जरी त्यांनी शरीर सोडलं तरी भगवंतांच्या सेवेत आहे. फक्त जागा बदलते. या भौतिक जगातून आध्यात्मिक जगामध्ये फक्त जागा बदलते, सेवा तर तीच आहे. जसं जो गुरुत्वाकर्षणचा शोध आईन्स्टाईनने का न्यूटनने जो शोध लावला गुरुत्वाकर्षण, त्यांनी बघितलं एका झाडाखाली बसलेला एक ऍपल खाली पडलं, सफरचंद, आणि ते कसं पडलं, मग खाली जमिनीवर कसं आलं, त्याचा त्यांनी पूर्ण शोध लावला. गुरुत्वाकर्षण म्हणजे जमिनीमध्ये पृथ्वीमध्ये काहीतरी शक्ती आहे जी आकर्षित करते. त्यामुळे काही वर टाकलं तरी ते खाली येते, वरच्यावर राहत नाही, खालीच येते. का? कारण गुरुत्वाकर्षण, गुरुत्व आकर्षण, पृथ्वीमध्ये एक जी शक्ती आहे ती सगळ्यांना आकर्षित करते, म्हणून आपण टिकून राहतो पृथ्वीवरती. नाहीतर जर ती शक्ती संपली तर आपण पण हवेमध्ये उडायला लागणार. जसं अंतराळामध्ये सगळं हवेत उडतात तसं. तर त्यावेळी प्रभुपाद म्हणाले की जर त्या ठिकाणी एखादा जर भक्त असला असता तर एवढा सगळा शोध संशोधन करण्यापेक्षा ते ॲपल घेतलं असतं, भगवंतांना भोग लावला असता, खाल्लं असतं, संपलं. एवढं डोकं चालवण्यापेक्षा. तर त्याच पद्धतीनं जे नाही ती नाही ती नाही ती जे नाही 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 म्हणणारे जे लोक आहेत, जे मोक्ष प्राप्तीची इच्छा आहे, त्यांना वाटते की संसारामध्ये काहीच नाही, आपण संसारामध्ये अडकायचं नाही, नाही 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 म्हणून ते दूर राहतात. त्यांना काही चांगले कपडे दिले नाही, ही माया आहे. चांगलं काहीतरी खायला दिलं म्हटलं नाही आम्ही खाऊ शकत नाही, हे माया आहे. तर पण भक्त काय करतात? तेच गुलाबजामुन किंवा तेच कपडे भगवंतांना अर्पण करतात, प्रसाद स्वीकार करतात. तरी तिसरी कॅटेगरी प्रभुपाद क्लिअर करत आहेत पहिल्या पॅरेग्राफमध्ये. ते सदैव भगवान श्रीकृष्णांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न करीत असतात. ही थर्ड कॅटेगरी लोकांची जी आहे ती टेंडन्सी किंवा मानसिकता. त्यांना भौतिक जगामध्ये राहिलं नाही राहिलं काही फरक पडत नाही. फक्त भगवंतांना आणि गुरूंना संतुष्ट करणं हे त्यांचं मुख्य कार्य आहे. आत्मेंद्रिय प्रीतिवांछा तारबली काम, कृष्णेंद्रिय प्रीतिवांछा धरे प्रेमनाम. ज्यावेळी आपण आपल्या इंद्रियांना संतुष्ट करतो त्याला म्हटलेलं आहे काम, पण कृष्णांच्या भगवंतांच्या इंद्रियांना आपण संतुष्ट करतो त्याला म्हटलेलं आहे प्रेम. तर या प्रेमासाठीच भक्त आपलं जीवन देत असतात. आता असं नाही की भक्त झाल्यानंतर कोणी मरत नाही, मरतात. भक्त झाल्यानंतर पण शरीर सोडावं लागतं, कष्ट होतात, सगळं होतात. पण जे शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे की 40,000 विंचू ॲट अ टाइम, एक क्षणाला सगळे चावतात. त्यांना विंचू चावला नाही, त्यांना माहित नाही की विंचू चावल्यानंतर किती डंक होतोय किंवा किती त्रास होतोय. आणि एक नाही दोन नाही 40,000 ॲट अ टाइम. ती आत्मा शरीर सुटत नाही लवकर, इतकी आसक्त झालेली असते. आणि त्यामुळेच ते इतके कष्ट आणि इतकी दयनीय परिस्थिती असते मृत्यूच्या वेळी. कंठे घर घर येते, कंठातून घर घर आवाज येऊ लागतो, तहान लागते. यमदूतांना पाहिल्यानंतर तो व्यक्ती भीतीपोटी त्या मरणासन्न अवस्थेमध्येच आपली मलमूत्र विसर्जित करू लागतो, घाबरतो, जोरजोरात किंचाळू लागतो, ओरडतो. पण दुसऱ्या पलीकडं जो भक्त झालेला आहे त्याला पण माहिती आहे मृत्यू होणार आहे. आणि त्या ठिकाणी मृत्यू बसलेले सगळे भक्त कीर्तन करत असतात. तो भगवंतांचं चिंतन करण्याचा प्रयत्न करत असतो. छातीवरती भगवद्गीता, गोवर्धन शिला, गळ्यामध्ये भगवंतांचा महाप्रसाद, जिभेवरती तुलसी, राधाकुंडचं जल, डोक्यावरती गोवर्धन शिला किंवा शाळीग्राम शिला, तुलसी महाराणी सगळं ठेवलेलं असतं. आणि भगवंतांचं कीर्तन आवाज ऐकत ऐकत तो भगवंतांच्या धामात जाण्याचा प्रयत्न करतो. तर अशी परिस्थितीचं ज्वलन जर उदाहरण पाहायचं असेल तर हॉस्पिटलचं उदाहरण आहे. आपण भौतिक जगामध्ये जितकी हॉस्पिटल आहेत, मग ते मुंबई असो, पुणे असो, सोलापूर असो किंवा सिव्हिल हॉस्पिटल असो, आपण हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर वातावरण कशा पद्धतीनं तमोगुणी, अगदी दुःखी, सगळे नाराज आणि सगळे टेन्शनमध्ये. आनंदात असतात का कोणी हॉस्पिटलमध्ये? पोलीस स्टेशन, दवाखाना आणि कोर्ट इथं कुणीही आनंदात नसतं. त्याची पायरी म्हणून सांगितलं कधीच या 3ची पायरी कधीच चढू नये.
पण ते परिस्थिती आणि मुंबईला मीरा रोडमध्ये भक्तिवेदांत हॉस्पिटल प्रभुपादांच्या नावाने उघडलेलं आहे. तिथं गेल्यानंतर वाटत सुद्धा नाही की तुम्ही हॉस्पिटलमध्ये, कधीच वाटत नाही. दिवसभर कीर्तन चाललेलं असते, कधी थांबत नाही कीर्तन. 24/7 कीर्तन चालू आहे प्रभुपादांच्या आवाजात. आत एंट्री केल्याबरोबर प्रभुपादांचे विग्रह आहेत. जेही कंपाऊंडर, नर्स, डॉक्टर त्यांच्या त्यांच्या ड्युटीनुसार येतात. सगळेजण आल्यानंतर शिक्षाष्टक म्हणतात, प्रभुपादांना फुल ऑफर करतात, प्रणाम करतात. वरती कॅन्टीन आहे, भगवंतांना प्रसाद अर्पण करून सगळ्यांना प्रसाद दिला जातो, अगदी स्वादिष्ट प्रसाद. एक मोठे जगन्नाथ गौरनिताईचं मंदिर आहे स्पिरिच्युअल केअर डिपार्टमेंटमध्ये, आणि जे एक छोट्या जगन्नाथांचा रथ आहे, जसं प्रभुपादांचा ऑल्टर आहे तसा रथ आहे, आणि त्याला चाकं लावलेलं आहे. तर दररोज संध्याकाळी 4 ते 6 या वेळेमध्ये जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा आणि गुरुपरंपरा तो रथ प्रत्येक बेडजवळ जातं. प्रत्येक बेडजवळ, ICU मध्ये, जनरल वॉर्डमध्ये, जिथे सगळे. मग प्रत्येकाला आचमन दिलं जातं, एक एक फूल दिलं जातं. मग तो भगवंत स्वतः दर्शन. कोणी मरणासन्न असेल तर, जर ख्रिश्चन असेल तर त्याला सांगितलं जातं कुणीतरी बसून बायबल वाचा. कोणी मुसलमान असेल तर त्यांना सांगितलं जातं की कुराण त्याच्या समोर बसून वाचा. जर कोणी हिंदू मरणारा असेल तर त्याला पाहुण्यांना सांगितलं जातं की भगवद्गीता वाचा, कीर्तन करा, गंगाजल पाजवा. कुठं आहे असं हॉस्पिटल? आहे कुठं? कळत सुद्धा नाही की हॉस्पिटलमध्ये आहे, असं वाटत सुद्धा नाही की आपण हॉस्पिटलमध्ये राहिलोय. कायम सुगंध अगरबत्तीचा, अत्तरचा, नाहीतर बाहेरच्या हॉस्पिटलमध्ये कायम घाण, वास आणि सगळं दुर्गंध पसरलेली असते. आणि मग तिथूनच ज्या आसपासच्या शाळा आहेत तिथून मग अन्नामृत, फूड फॉर लाईफ सुद्धा वितरण केलं जातं. तर ही भक्त झाल्यानंतर परिस्थिती बदलते. कष्ट प्रत्येकालाच. आता विचार करा, कोणाला कष्ट आहे, डोकं दुखतंय किंवा हात फ्रॅक्चर झालाय, तो पडू नये. जर सगळेजण त्याच्याकडे अगदी निरागस होऊन चिंतनारे, कशाला असं झालं, किती चांगला होता, असा पडू नये, तेच जर तो चिंतन झालं, तीच चर्चा चालू राहिली तर तो पण अगदी दुःखी होणार. पण त्याच वेळी जर कोणी भगवंत साक्षात त्याच्या जवळ आले आणि दररोज दर्शन येतं, डॉक्टर येतात, विचारतात कसं काय, तर भगवंतांचं दर्शन घेतो, दीप अर्पण करतो, प्रसाद घेतो, किती आनंदाने. त्यामुळे जी तिसरी कॅटेगरी जी आहे ती भक्तांची, ती प्रभुपाद म्हणतात, जर भगवंतांची इच्छा असेल तर तो सर्व सुखसोयी स्वीकारतो, तो त्याग नाही करत. आता प्रभुपादांची ज्यावेळी 1965 साली प्रभुपाद अमेरिकेत गेले, त्यावेळी प्रभुपाद जाण्या अगोदर राधा दामोदर मंदिरात एकटेच कुकिंग करायचे, एकटेच राहायचे, एकटेच सगळी साफसफाई करायचे, एकटेच सेवा करायचे. अमेरिकेत गेले, त्या ठिकाणी सुरुवातीला जे सायली अग्रवालच्या घरी प्रभुपाद जेव्हा राहिले, त्या ठिकाणी एकाच फ्रीजमध्ये मटण असायचं, तिथंच प्रभुपादांची भाजी असायची, त्याच्यात पण दिवस काढले. नंतर 26 सेकंड अव्हेन्यूला 10x10 खोली प्रभुपादांनी घेतली, मॅचलेस गिफ्ट शॉप. त्या ठिकाणी प्रभुपाद प्रवचन करायचे. वेनसडे, बुधवारी प्रवचन व्हायचे, बुधवार गुरुवार. तर जे हिप्पी यायचे तिथे युवक, त्या सगळ्यांसाठी कुकिंग करणं, क्लिनिंग करणं, बसायची व्यवस्था करणं, कीर्तन करणं, प्रसाद देणं, प्रसाद झाल्यानंतर साफसफाई करणं, भांडी उचलणं, कुणी भांडी खरकटी टाकलेली आहेत ती साफसफाई करणं, कधी कधी जे नशापान करून आले ते उलटी करणं, ते साफसफाई करणं, एकटंच केलं. त्यानंतर जेव्हा ते फाउंडर आचार्य झाले, शिष्य झाले, अमेरिकेमध्ये मोठमोठे त्यांच्यासाठी रूम्स ठेवले गेले, सगळ्या सुखसोयी, मर्सिडीज गाडी, लेमोझिन गाडीची व्यवस्था केली, त्या पण प्रभुपादांनी घेतल्या. भगवंतांची इच्छा असेल तर ते सर्व सुखसोयी घेतात, नसेल तर सगळ्याचा त्याग करून ते मोक्ष सेगण्यासाठी देखील तयार असतात, पण भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी, स्वतःसाठी नाही. जर प्रभुपादांनी एका रिपोर्टरने विचारलं, स्वामीजी इतकी मंदिर आहेत जगात, लाखो मंदिर आहेत, काय गरज होती मंदिरं बनवायची, एवढी मोठी मोठी मंदिरं, त्यापेक्षा कुठेतरी दवाखाने उघडले असते, हॉस्पिटल केले असते, खाण्याची व्यवस्था केली असती, गोरगरिबांना मदत केली असती. तर प्रभुपाद म्हटले, मी ते करतच होतो वृंदावनच्या एका झाडाखाली बसून. जर मी एकटा कीर्तन करत बसलो असतो, तुम्ही माझी रिपोर्टिंग घेण्यासाठी किंवा माझी इंटरव्ह्यू घेण्यासाठी आले नसते. मी इतकी मोठी मंदिरं बांधले म्हणूनच तर तुम्ही माझी इंटरव्ह्यू घ्यायसाठी आले. आणि जगात सगळं आहे, पण जी भक्ती जी आहे ती नसल्यामुळे लोक अजूनही दुःखी आहेत. तर सुखदेव गोस्वामी भगवन नामाच्या कीर्तनाची शिफारस करत आहेत, अपराध रहित होऊन. पण त्यासाठी काय नियम आहे की प्रामाणिक व्यक्तीच्या अधीन मार्गदर्शनाखाली राहून
एतत् विद्यमानानाम इच्छिताम कुतो भयम योगिनाम नृपनिर्णीतम. सगळ्यात महत्वाचं आहे एतत् विद्यमानानाम. ज्या महाजनांनी किंवा ज्या भक्तांनी नियम दिलेले आहेत त्या नियमानुसार त्यांच्या अधीन राहून निरंतर कीर्तन करणं महत्वाचं. मला जप मिळाला, मला भक्ती भेटली, मला नाव भेटलं, मी जातो आता वृंदावनला जाऊन तपस्या करतो, वृंदावन जाऊन मी आता 64 माळा जप करतो, 192 माळा जप करतो. त्याच्यासाठी आपल्याला अधिकाऱ्यांनी, आपल्या गुरूंनी, फाउंडर आचार्यांनी कधीही परवानगी दिलेली नाही. आपल्याला जे नियम सांगितलेले आहेत, सांख्य जे षड गोस्वामी अष्टकम मध्ये आहे, जे श्रीनिवास आचार्य लिहितात षड गोस्वामी अष्टकम. संख्यापूर्वक नाम गान नतिभी कालावसानी कुतो. षड गोस्वामी जे वृंदावनमध्ये राहत होते ते सुद्धा संख्यापूर्वक नाम गान नतिभी. संख्यापूर्वक म्हणजे मोजून. आपण किती बाहेरच्या जगामध्ये जर सांगितलं असं जप वगैरे करा तर लोक म्हणतात काय नियम वगैरे काय मोजायची गरज आहे. जिसने दिया बेहिसाब उसका रखना क्या हिसाब. लोकांचा एक डायलॉग असते. ज्या भगवंताने आम्हाला इतकं दिलंय त्यांचा काय हिशोब ठेवायचा. खरं आपल्या आचार्यांनी स्पष्ट केलं, जे वृंदावनातील षड गोस्वामी जे चैतन्य महाप्रभूंचे डायरेक्ट शिष्य होते, 6 जण चैतन्य महाप्रभूंचे शिष्य, ते सुद्धा संख्यापूर्वक नाम गान नतिभी जप करायचे. आणि म्हणून याला म्हणतात साक्षी माळ. आपण जे जप करतो त्याची साक्ष ते देत असतात. तर संख्यापूर्वक आचार्यांनी आम्हाला जे दिलेले नियम, उपदेशामृतच्या पहिल्या की दुसऱ्या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये प्रभुपाद लिहितात, भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांच्या मते आपण सर्वजण पतित आहोत, कारण आपण 64 माळा जप करत नाही. भक्ती सिद्धांत सरस्वतींनी 64 माळा जप सांगितलेला होता. आणि प्रभुपाद देतात त्यांच्या मते आपण सर्व पतित आहोत. पण प्रभुपाद एक आचार्य झाले आणि त्यांनी परिस्थिती बघितली की हे 64 करू शकत नाही. त्यामुळे प्रभुपादांनी 16, आणि तो कमीत कमी, असं नाही की 16च करायला, 16 झाल्या लावली बस संपलं. प्रभूजी जपमाळ कुठं आहे म्हटलं, झाली की 16 माळा जप, ठेव ना मंदिरात. जपमाळ कुठं आहे बॅगेत, झाली की जप. जपमाळ सदैव आपल्या जवळ असणं आवश्यक आहे, कारण ते मायेच्या विरुद्ध आपलं शस्त्र आहे. जर युद्धामध्ये शस्त्र किंवा अस्त्र नाही तर काय युद्ध जिंकणार आहे आपण. तर जपमाळ कायम जवळ असणं, कधी वेळ भेटला तेव्हा जप करणं. आणि जप झाला माळ ठेवली नाही, जपमाळ कायम संख्यापूर्वक कमीत कमी 16. आपण वचन दिलेलं आहे मिनिमम न्यूनतम षोडशकम मालाम जपम करिष्यामी. ज्यांच्या आता लास्ट दीक्षा झाली आठवत आहे का, माकन तस्कर काय म्हणला, न्यूनतम म्हटला की जास्तीत जास्त म्हटला. न्यूनतम म्हणजे कमीत कमी. अहम जीवन पर्यंतम. ऐक आठवण आहे का, विसरले. संकल्प सगळ्यांनी केलेला. अहम न्यूनतम अहम जीवन पर्यंतम अभक्ष भक्षणम न करिष्यामी. अभक्ष म्हणजे मांसाहार करणार नाही, जुगार खेळणार नाही. आणि त्याबरोबर तत प्रतिदिनम हरे कृष्ण महामंत्रस्य न्यूनतम षोडशकमालाम जपम करिष्यामी. अहम मी करणार, दुसरे नाही करणार, मी करणार. अहम करिष्यामी, मी कमीत कमी 16 माळांचा जप करेन. आणि इस्कॉन संस्था कधी सोडून जाणार नाही. इस्कॉन संस्थायाम न परित्याज्यहम, म्हणजे मी कधीही इस्कॉन संस्था सोडून जाणार नाही. तर संख्यापूर्वक आणि कुणाच्या प्रामाणिक अधिकारी किंवा गुरुजनांच्या मार्गदर्शनात राहून, आणि जेव्हा आपण गुरु किंवा प्रामाणिक प्रतिनिधींकडून ऐकतो त्यावेळी भगवंतांविषयी आपल्याला प्रेम किंवा भगवंतांविषयी ऐकल्यानंतर त्यांची भक्ती करण्यामध्ये आपली रुची उत्पन्न होते. म्हणून म्हटलेलं श्रवणम कीर्तनम विष्णू. जोपर्यंत आपण ऐकणार नाही तोपर्यंत आपण कीर्तन करू शकत नाही. आता जप तर आपला चाललं असं, एका हातात माळ, एका हातात मोबाईल, एका हातात जप, एका बाजूला सगळे कट्ट्यावरती बसून. कधी कधी वाटते ते बाकडे घालून चूक केली.
ते वाकडे टाकण्याचा उद्देश हा होता की बाहेरचे लोक जेव्हा दर्शनासाठी येतील, बसतील, जातील, ते आपल्या भक्तांसाठी नाही, कट्ट्यावरती बसून सगळेजण जपमाळ घेऊन आरामात. तर जप हा एक ध्यानपूर्वक सगळ्यात महत्वाचं आहे. आपण जप करतो, जप करणे सगळे जप आपणही करतो, ध्यानपूर्वक करतो, नाही करत, पण जितका आपण प्रामाणिक जप करणार, ध्यानपूर्वक करण्याचा प्रयत्न करणार, प्रभुपाद पुढे लिहितात, तितकं आपण भगवंतांविषयी, त्यांच्या रूपाविषयी, त्यांच्या गुणाविषयी, त्यांच्या लीला विषयांसंबंधी श्रवण करण्याच्या स्थितीत आपण जेव्हा उन्नत होतो, उत्तरोत्तर भगवंतांचे यशाचे कीर्तन करण्यात प्रगती स्थिती आपल्याला प्राप्त होते. म्हणजे जेवढं आपण ऐकतो तेवढी आपण प्रगती करू शकतो, जेवढं ऐकतो तेवढी प्रगती करू शकतो. मग जप करतेवेळी आपण काय करतो, आपण ऐकतो. हरे कृष्ण महामंत्र ते आपण ऐकतो आणि ऐकल्यानंतर ते नाव हृदयापर्यंत पोचते. ते नाव कधी कधी शरीरासाठी नको वाटते, शरीर म्हणते अरे थकले काय, नंतर जप करू, थोडं झोपू, पण तो भगवंतांचं नाव हे आत्म्याचा आहार आहे, शरीराचा आहार नाही. खाताना कधी झोप येते का? गुलाबजामुन, रसमलाई सगळं ठेवलंय, 56 भोग, बिर्याणी वगैरे, आणि खायला सांगितलं आणि खाताना कधी झोप आली असं होतंय? कधी नाही. आनंदाने आपण आस्वादन करून खात असतो. त्याच पद्धतीनं आत्माचा आहार जे आहे ते भगवंतांचं नाव आहे. त्यामुळे शरीर झोपतं पण आत्मा कधी झोपत नाही. आणि अशी वेळ येते की जेव्हा ते भगवंतांचं नाव आपल्या कर्णरंध्रेनं, कर्णातून, कानातून ते हृदयापर्यंत पोचतं, आत्मा नृत्य करू लागतो. नाम नाचे, चैतन्य चरितामृत वर्णन आहे, नाम राचे जीव नाचे, ते आत्मा नृत्य करू लागतं, भगवंतांचं नाव ज्यावेळी नृत्य करू लागतं तेव्हा. तर ती पद्धती आहे. त्यामुळे जितकं होईल तितकं आपण प्रामाणिकपणे ध्यानपूर्वक जप करण्याचा प्रयत्न करावा, असं प्रभुपाद तात्पर्यामध्ये वर्णन करत आहेत. आणि आता याच्या पुढं प्रभुपाद आता 10 नामअपराध जे आपण दररोज म्हणतो सकाळी, ते पूर्ण 10 नामअपराध लिहित आहेत प्रभुपाद. श्रील जीव गोस्वामी सांगतात की पवित्र भगवन नामाचे उच्चारण मोठ्याने करावे आणि पद्मपुराणात सांगितल्याप्रमाणे ते अपराध रहित असावे. आता आपण 3 प्रकारे जप करतो किंवा भगवंतांचं नाव घेतो. नंबर 1 मानसिक, नंबर 2 वाचिक आणि नंबर 3 संकीर्तन. वाचिक, मानसिक म्हणजे मनातल्या मनात, झोपून नाही, मनातल्या मनात. भगवंतांचं नाव चालू आहे पण ऐकण्यास येत नाही, मनातल्या मनात चालू आहे. जसं गायत्री भगवंतांची मनाच्या मनातच उच्चारण करावं लागतं. दुसरं आहे वाचिक. वाचिक म्हणजे आपल्या मुखातून निघालेलं आहे आणि आपल्या कानापर्यंत पोचणार आहे, एवढंच, इथून इथपर्यंत. फोन नाही, हा आवाज इथून इथपर्यंत आपल्या कानापर्यंत पोचणारा. आणि तिसरं संकीर्तन म्हणजे मोठ्याने. हरिदास ठाकूरांना चैतन्य महाप्रभूने प्रश्न विचारला, हे हरिदास, आपण तर जप करतो, भगवंतांचं नामस्मरण करतो, मानसिक वाचिक, आपला उद्धार होतो, पण हे झाड आणि हे बाकीचे पक्षी आणि जे बाकीचे जीव जंतू आहेत, आपल्या परिसर आहे, त्यांचा उद्धार कसा होणार? आणि त्यावेळी हरिदास ठाकूर म्हणाले, ज्यावेळी आपण कॉंग्रिगेशनल चॅन्टिंग, सम्यक रूपेण कीर्तन, सर्वजण एकत्रित येऊन मोठ्याने कीर्तन करणार, त्यावेळी या झाडांचा आणि पक्ष्यांचा आणि सर्व जीवांचा पण उद्धार होणार. फक्त आपलाच उद्धार नाही, आपण कीर्तन केल्यानंतर झाडांचा सुद्धा उद्धार होणार. हे झाडं किती कीर्तन ऐकत असतील. आपण तर कधी कधी येतो आरतीला किंवा रविवारी प्रवचनला, हे तर शाश्वत आहेत. म्हणजे बदामचे झाड हे सगळे कधीही न चुकता, एकही त्यांची आरती चुकत नाही किंवा ते कधी लेट येत नाहीत, कारण ते तिथंच आहेत. आणि जसं कोणताही कार्यक्रम किंवा प्रभुपादांचं दर्शन, भगवंतांचं दर्शन, तेही जीवात्मा आहेत आणि त्यांचा उद्धार किती चांगल्या पद्धतीने होत असेल. आणि म्हणून प्रभुपादांना जो एकदा प्रश्न विचारला, प्रभुपाद, जे भगवंतांच्या चरणी जे फुलं आहेत, जे आपण फुलं अर्पण, त्यांचा उद्धार कसा होतो? तर प्रभुपाद म्हणजे, ज्या झाडांची फुलं आहेत ते झाड पुढच्या जन्मी मनुष्य प्राणी बनतो आणि मनुष्य बनून तो काय करतो? भक्त बनतो आणि भक्ती करून भगवंतांच्या धामात जाऊ शकतो. भगवंतांना शरण जाऊन मनुष्य सर्व प्रकारच्या पाप कर्मापासून मुक्त होऊ शकतो. पवित्र हरिनामाच्या आश्रयाने भगवंतांच्या चरणी केलेल्या अपराधांपासून मुक्तता मिळते. परंतु
पवित्र भगवन नामाच्या चरणाप्रती अपराध केला तर त्या अपराधापासून कोणीही स्वतःचे रक्षण करू शकत नाही. कळालं? प्रभुपाद लिहित आहेत, जेव्हा आपण भगवंतांची सेवा करते वेळी जर काय अपराध झाले, ज्याला आपण म्हणतो सेवा अपराध, भक्तिरसामृत सिंधूमध्ये वर्णन करण्यात आलेलं आहे वेगवेगळे सेवा अपराध. तर असे जर सेवा अपराध झाले विग्रहांची सेवा करताना किंवा, तर जप करून त्या अपराधापासून मुक्त होऊ शकतो. हरिस्थाने अपराधे तारे हरिनाम. हरीच्या चरणी जर अपराध झाला तर आपण हरिनाम घेऊन मुक्त होऊ शकतो. पण भगवन नामाच्या प्रती अपराध झाला तर आपण मुक्त होऊ शकत नाही. मग ते 10 नाम अपराध सांगितलेले आहेत. किंवा भक्तांच्या चरणी जर अपराध झाला तर आपण कधी मुक्त होऊ शकत नाही. हरिस्थाने अपराधे तारे हरिनाम, तोमा स्थाने अपराधे नाही परित्राण. भक्तांच्या चरणी जर कधी अपराध झाला तर कोणतंही त्याच्यासाठी परित्राण किंवा दुसरा पर्याय नाही. अपराध 10 प्रकारचे आहेत व त्यांच्या पद्मपुराणात उल्लेख करण्यात आलेला आहे. हे 10 नाम अपराध प्रभुपादाने तयार नाही केले. कुठं आहे ते? पद्मपुराणात. काही भक्तांना ते प्रभुपादांनी लिहिले असतील इस्कॉनमध्ये म्हणून आहेत. भगवंतांच्या यशाचा प्रचार करणाऱ्या महान भक्तांची निंदा करणे हा पहिला अपराध आहे. दुसरा अपराध म्हणजे पवित्र भगवन नामामध्ये भौतिक दृष्ट्या भेद करणे. भगवंत हे अखिल ब्रह्मांडाचे स्वामी आहेत म्हणून निरनिराळ्या ठिकाणी ते निरनिराळ्या नावाने जाणले जात असतील, परंतु त्यामुळे भगवंतांच्या पूर्णत्वाला कधीही बाधा येत नाही. भगवंतांचे कोणतेही एक नाव दुसऱ्या नावा इतकेच पवित्र आहे, कारण ती सर्व नावे भगवंतांसाठीच असतात. अशी नावे भगवंतांप्रमाणेच सामर्थ्यशाली असतात आणि म्हणून अखिल विश्वांच्या कोणत्याही भागात स्थानिक ठिकाणी जे विशिष्ट नाव ज्ञात असेल त्या नावाद्वारे भगवंतांचे कीर्तन आणि गुणगान करण्यास कोणासही प्रतिबंध नाही. ती सर्व नावे मंगलदायी असतात आणि मनुष्याने त्यांना भौतिक वस्तूच्या रूपात पाहू नये. वा दुसऱ्या नामपराधिषयी प्रभुपाद किती स्पष्ट लिहितात. शिव आणि ब्रह्माच्या समान किंवा त्यांच्याहून अभिन्न समजणे आपण म्हणतो, पण प्रभुपादांनी स्पष्ट केलेलं आहे की कोणत्याही ठिकाणी कोणत्याही भगवंतांच्या नावाने जर त्यांना आपण उच्चारण केलं कधीही त्या नावामध्ये शक्ती कमी जास्त होत नाही. जसं उदाहरण, पंढरपूरमध्ये राम कृष्ण हरी म्हटलं जातं. उडुपी कृष्ण जे उडुपीमध्ये आहेत, गुरुवायूरमध्ये त्यांचं नाव वेगळं आहे, किंवा डाकोरमध्ये राजा रणछोड आहे, द्वारकेमध्ये द्वारकाधीश नावाने जे प्रसिद्ध आहेत तेच कृष्ण आहेत, पण त्यांच्या लीलेनुसार त्यांची नावं वेगळी वेगळी आहेत. तेच दामोदर आहेत, त्यांच्या पोटाला दोरी बांधली म्हणून ते दामोदर झाले. नंद महाराजांचे पुत्र झाले नंदनंदन, यशोदेचे पुत्र झाले यशोदानंदन, देवकीचे पुत्र झाले देवकी नंदन. अशी त्यांची असंख्य नावामध्ये त्यांनी भगवंतांनी आपली अहैतुकी शक्ती प्रदान केलेली आहे. पण दुर्भाग्य असं आहे की आपण त्या नावामध्ये आपल्याला रुची उत्पन्न झालेली नाही. त्यामुळे प्रभुपाद लिहित आहे, स्थानिक ज्या ज्या ठिकाणी वेगवेगळ्या नावामध्ये भगवंतांच्या जर नावाचं उच्चारण होत असेल किंवा भगवंतांच्या नावाचं कीर्तन होत असेल त्याच्यामध्ये कोणताही अपराध नाही. त्या स्थानिक ठिकाणी जर भगवंतांचं नाव घेत असेल तर त्याची शक्ती कमी जास्त होत नाही. भगवंतांची शक्ती तितकीच आहे. जसं ते 6 दिवसाचे होते, पुतनेला ज्यांनी तेव्हा मारलं तेव्हा पण शक्ती तेवढीच होती, आणि 125 वर्षाचे ज्यावेळी होते जेव्हा ते कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीमध्ये होते तेव्हाही त्यांची शक्ती तेवढीच होती. क्षमा करा, 125 वर्ष राहिले भगवंत. 89 वर्षाचे होते त्यावेळी भगवंत कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीमध्ये होते आणि म्हातारे झालेले नव्हते. 89 वर्षाचे होते तरी. बघितलं भगवद्गीतेच्या पोस्टरवरती पांढरी दाढी किंवा म्हातारे झाले तसं आहे का नाही, तरुणच होते. नित्य नवायमान. तर भगवंतांची जशी शक्ती कमी जास्त होत नाही त्याच पद्धतीनं त्यांच्या नावामध्ये असलेली शक्ती कधीही कमी जास्त होत नाही. जसं आहे ना गोविंद, गोपाल, जसं भगवंता तुमची अनगिनत नाव आहेत आणि त्या अनगिनत नावामध्ये तुम्ही तुमची सर्व शक्ती प्रदान केलेली आहे.
पण मी इतका दुर्भाग्यशाली आहे की तुमच्या नावामध्ये माझी रुची उत्पन्न झालेली नाही. नाम नामकारी बहुधा निज सर्व शक्ती तत्रार्पिता नियमिता स्मरणेन कालः. त्यांचं नाव घेण्यासाठी भगवंता काळ वेळ याचं पण काही बंधन नाही. तर तिसरा नाम अपराध प्रभुपाद लिहित आहेत, आध्यात्मिक गुरु किंवा प्रामाणिक आचार्यांची अवज्ञा करणे हा तिसरा अपराध आहे. जे प्रामाणिक गुरु किंवा आचार्य आहेत त्यांच्या आदेशांचं उल्लंघन करणे. आता यामध्ये काय होते, कधी कधी वाटते की गुरु ज्यांनी दीक्षा दिली त्यांनीच मला आदेश द्यायला पाहिजे. ते प्रत्येक वेळी प्रत्येक शिष्याला आदेश देऊ शकत नाहीत. इस्कॉनमध्ये गुरु पादाश्रय म्हणजे श्रील प्रभुपाद, आध्यात्मिक दीक्षा गुरु आणि दीक्षा गुरु आणि शिक्षा गुरु या तिघांना मिळून गुरु पादाश्रय आहे. प्रभुपादांच्या आदेशावरून दीक्षा गुरु आपल्याला आदेश देतात, दीक्षा गुरूंच्या आदेशावरून शिक्षा गुरु आपल्याला आदेश देतात. त्यामुळे असं वाटू नये की आपल्याला फक्त दीक्षा गुरूंनीच सांगितले तर मी पालन करणार, अध्यक्षांनीच सांगितले तर मी सेवा करणार. आता प्रत्येक वेळी तीच व्यक्ती आपल्याला सांगेल असं नसते. म्हणून ती एवम परंपरा प्राप्ती आलेली आहे. दोन आपल्या ऑथॉरिटी आहेत, दोन लाईन चालतात, एक स्पिरिच्युअल लाईन, एक मॅनेजरियल लाईन. दोन्ही स्पिरिच्युअलच आहेत पण सेवेसाठी त्या दोन केलेल्या आहेत. एक मध्ये आहे आपले पथप्रदर्शक गुरु, दीक्षा गुरु, पहिला पथप्रदर्शक गुरु, शिक्षा गुरु, दीक्षा गुरु, श्रील प्रभुपाद, हे एक स्पिरिच्युअल लाईन आहे. मॅनेजमेंट लाईनमध्ये सगळ्यात पहिला टेम्पल कमांडर, मॅनेजर, व्हाईस प्रेसिडेंट, प्रेसिडेंट, झोनल सेक्रेटरी आणि GBC. दोन्ही प्रभुपादांनीच केलेले आहेत, पण एक व्यवस्थापनासाठी आणि एक मार्गदर्शनासाठी. मग आपण दोन्हींच्या अधीन राहून सेवा करणं महत्वाचं आहे. नाहीतर मला गुरूंनी सांगितले जप कर, मी सेवा करणार नाही. मला गुरु महाराज सांगितले पदयात्रेत जा, मी बुक डिस्ट्रीब्युशन करणार नाही. मला गुरुनी सांगितले संकीर्तन कर, मी बाकीचं काही सेवा करणार नाही. मला गुरु महाराज सांगितले प्रसाद सर्विंग कर, मी गोशाळेत जाणार नाही. ही मूर्खता आहे. इस्कॉनची सेवा म्हणजे प्रभुपादांची सेवा आहे, प्रभुपादांची सेवा म्हणजेच इस्कॉनची सेवा आहे. गुरूंची सेवा म्हणजे इस्कॉनची सेवा, इस्कॉनची सेवा म्हणजेच गुरूंची सेवा आहे. गुरुनी कधी वेगळं नाही सांगितलं की तुम्ही जाऊन वेगळं काहीतरी कार्य करा, किंवा जसा गणपती झाला 11 दिवस तसा माझा 11 दिवस उत्सव बनवा असं कधी सांगितलं नाही. ते भगवंतान प्रित्यर्थ, भगवंतान समान आपल्याला भगवंतांची भक्ती देतात म्हणून त्यांचा आपण आदर करतो. साक्षात हरित्वेन समस्त शास्त्रैर, का कारण सर्व शास्त्रामध्ये गुरूंना भगवंतांप्रमाणेच त्यांना आदर द्यावा असं सूचित केलेलं आहे. आणि 11व्या स्कंदामध्ये भगवंत स्वतः उद्धवाला सांगतात, हे जे आचार्य आहेत, आचार्य माम विजानीयात, हे आचार्य आणि गुरुजन जे आहेत हे उद्धव आहे, दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात माझा अवतार आहे किंवा मीच आहे. आचार्य माम विजानीयात, हे आचार्य हे गुरुजन हे मी आहे, भगवंतांनी स्वतः सांगितलं उद्धवाला 11व्या स्कंदामध्ये, उद्धव गीत जे आहे त्यामध्ये. त्यामुळे गुरूंना सर्वसाधारण मनुष्य समजणं हे सगळ्यात मोठा अपराध आहे. त्यानंतर शास्त्र किंवा वैदिक ज्ञानाची निंदा करणे हा चौथा अपराध आहे. हे काय असंच सांगितलेलं आहे. तर सांगितलं की एक व्यक्ती एक वेळा भगवंतांचं नाव घेतल्यानंतर तो जितके पाप करू शकत नाही अशा पापापासून मुक्त होऊ शकतो. लोकांना काय असं थोडी असतं, काही लिहिलेलं आहे, चांगलं आहे. मग लोक काय करतात की एकदा नाव घेऊ की झालं की किती पाप केले तर मुक्त होऊ शकतो. मग जप केल्यानंतर होतोच की पाप. जसं आपण घाण, जसं बाहेरच्या लोकांमध्ये एक परिस्थिती आहे की लोकांना वाटते की आज मांसाहार करा, दुसऱ्या सकाळी आंघोळ करा, झालं शुद्ध झालो आम्ही, आंघोळ केली म्हणजे शुद्ध झालं. असं होतंय का? नाही. एकदा खाल्लेलं अन्न 40 दिवस पोटामध्ये त्याचे गुणधर्म किंवा गुण, त्याचा प्रभाव 40 दिवस राहतो. किती? 40. तर आपण कॅल्क्युलेट करू शकतो किती वेळा आपण खाल्ल्याने किती आपल्याला भोगावं लागणार आहे. 5वा अपराध म्हणजे स्वतःच्या संसारिक तर्कबुद्धीद्वारे भगवान नामाची व्याख्या करणे होय. पवित्र भगवान नाम हे भगवंतां समानच आहे आणि पवित्र नाव भगवंतांपासून अभिन्न असल्यामुळे मनुष्याने हे जाणले पाहिजे. अभिन्नत्वात नाम नामिनौ, भगवंतांचं नाव आणि भगवंत वेगळे
नाहीत. आपण वेगळे आहे. आपल्या जर नावाचा जय जयकार कोणी केला तर आपल्याला चांगलं वाटतं, पण आपलं नाव आणि आपण एकच नाहीये. नावाला जर कोणी आपल्याला जर शिव्या दिल्या तर आपल्याला कष्ट होते का नाही? आपल्याला कष्ट होते नाही. जर आपण पाणी 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 जर ओरडत राहिलं तर आपल्याला ताण भागणार आहे का? नाही. जोपर्यंत आपण प्रत्यक्ष पाणी पित नाही तोपर्यंत आपली तहान भागणार नाही. त्यामुळे पाणी आणि पाण्याचं नाव हे वेगळं आहे, पण भगवंत आणि भगवंतांचं नाव एकच आहे, अभिन्न आहे. आपण ज्यावेळी भगवंतांचं नाव घेतो आनंद येतो की नाही? भगवंतांना पाहिल्यानंतर जो आनंद आहे तोच आनंद कीर्तनामध्ये देखील आहे. जपमध्ये येत असेल नसेल माहीत नाही. जप माळ हातात गेल्यानंतर खड्डे तयार होतात लगेच, मोठमोठे खड्डे पडून पडून खाली जमिनीत. तर भगवंतांचं, कारण या कलियुगाचा युगधर्म जो आहे तो संकीर्तन आहे. संकीर्तन सगळ्यांनी मिळून एकत्रित आल्यानंतर जो युगधर्म संकीर्तन असल्यामुळे संकीर्तनात कधीही आपल्याला कंटाळा हा कधीच येत नाही. किती झाले? 5. सहावा अपराध म्हणजे पवित्र नामाचे गैर अर्थ लावणे होय. भगवंतांचे अस्तित्व तसेच त्यांचे पवित्र नाम ही काही कल्पना नाही असे काही अल्पज्ञ लोक आहेत. त्यांना वाटते भगवंत म्हणजे उपासकांची एक कल्पनाच आहे आणि त्यामुळे भगवान नामालाही ते काल्पनिक समजतात. अशा रीतीने नाम जप करणारा मनुष्य नाम जप करण्यामध्ये अपेक्षित यश मिळवू शकत नाही. ज्याला भगवंतांच्या नावावर विश्वास नाही, भगवंतांवर विश्वास नाही, किती जप केला तरी काय फळ भेटणार आहे का? कधीच नाही. जसे एक साधू जवळ एक व्यक्ती गेला, आजारी होता तो फार. म्हटलं मी सगळी औषधं केली, होमिओपॅथिक, ॲलोपॅथिक, आयुर्वेदिक, बाबा टोना, काळा जादू, आजी, गळ्यातलं माळा सगळं झालं, पण काय ठीक व्हायला तयार व्हायला नाही. मग का साधू जवळ गेला. साधूने म्हटलं हे घे, ही राख घे, दररोज सकाळी जेवल्यानंतर संध्याकाळी जेवल्यानंतर न चुकता ही राख घे आणि 1 ग्लास पाणी पी, तो ठीक होशील. आणि त्या साधूवरती श्रद्धा ठेवून विश्वास ठेवून जसं त्यांनी सांगितलेलं होतं तसं ती राख खायचा, तो पाणी प्यायचं सकाळ संध्याकाळ. व्यवस्थित रेग्युलेटेड लाईफ झाली, पाणी व्यवस्थित पिलं, तो ठीक झाला. म्हणजे एवढी औषधं खाऊन कसा काय ठीक? म्हणजे तुला श्रद्धाच नव्हती, त्या डॉक्टरांवर श्रद्धा नव्हती, त्या औषधावर श्रद्धा नव्हती, पण तो आता श्रद्धेनं ते घेतलं म्हणून ठीक झालं. त्यामुळे जोपर्यंत विश्वासच नाही भगवान नावावर की भगवंतच आहेत, प्रत्यक्ष भगवंतांचं नाव, जेव्हा आपण भगवंतांचं नामोच्चारण करतो त्यावेळी भगवंत स्वतः आपल्या जिभेवरती नृत्य करू लागतात. ते विश्वासच नाही तर मग कुठं आपल्याला कृपा प्राप्त होणार आहे? मग किती करोडो माळा केल्या आणि किती लाखो जप केले तरी फरकच नाही, कारण का विश्वासच नाही ते भगवंत आहेत म्हणून. म्हणून जोपर्यंत विश्वास नाही तोपर्यंत हृदयामध्ये प्रेम उत्पन्न होणार नाही. हा झाला 6वा नाम अपराध. 7वा अपराध म्हणजे भगवंता नामाच्या बळावर जाणून बुजून पाप करणे होय. शास्त्रामध्ये म्हटले आहे भगवान नामाच्या केवळ जपाने सर्व प्रकारच्या पाप कर्माच्या परिणामापासून मुक्तता होऊ शकते. जो या दिव्य प्रक्रियेचा लाभ घेतो आणि नाम जपाच्या प्रभावामुळे आपली पाप कर्मे नाहीशी होतील या अपेक्षेवर निरंतर पाप कर्मे करीतच राहतो, तो भगवंतांच्या चरणाशी मोठा अपराधी आहे. अशा अपराध्याचे कोणतेही शास्त्रोक्त शुद्धीकरणाच्या विधीने शुद्धीकरण होऊ शकत नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर भगवान नामाचा जप करण्यापूर्वी एखादा मनुष्य पापी असू शकतो, परंतु भगवान नामाचा आश्रय घेऊन पापरहित झाल्यावर त्याने भगवान नामाचा जप करण्याची प्रक्रिया आपले सर्व पापापासून रक्षण करील या आशेने पाप कर्म करण्यापासून स्वतःवर अपूर्ण निर्बंध घातला पाहिजे. नामनो बलात यस्यहि पाप बुद्धी. नामाच्या बळावरती पाप करणे, सकाळी जप करणे, दिवसभर पाप करणे. का? सकाळी जप करतो मी शुद्ध होतो, काही केलं तरी चालते, काही खाल्लं आणि काही केलं तरी चालते. का? मी सकाळी जप करतो की शुद्ध, एवढी शक्ती आहे जपामध्ये, म्हणून मी काय करतो? पाप करतो. नामनो बलात यस्यहि पाप बुद्धी. तर याविषयी
परीक्षित महाराजांनी शुकदेव गोस्वामींना विचारलं, ज्यावेळी 5वा स्कंद पूर्ण झाला, 28 प्रकारच्या नरकांचं वर्णन भागवतमच्या 5व्या स्कंदाच्या 26वा अध्यायात वर्णन केलेलं आहे. रौरव, महारौरव, कुंभीपाक असे भरपूर नरकांचं वर्णन, आणि कोण काय करतं त्याचं पाप त्याला सांगितलेलं आहे. आणि मग हे ऐकल्यानंतर परीक्षित महाराजांनी प्रश्न विचारला, जर हे नरक जर आहे, हे पाप प्रायश्चित आहे, आणि हे जर करून पुन्हा जर व्यक्ती पाप कार्यात लागत असेल तर मग काय फायदा अशा प्रायश्चिताचा? मग त्यांनी उदाहरण दिलं परीक्षित महाराजांनी, मन्ने कुंजर शौचवत. कुंजर म्हणजे हत्ती. जर एक हत्ती तलावामध्ये आंघोळ करत असेल आणि आंघोळ झाल्यानंतर पुन्हा येऊन जमिनीवर लोळत असेल तर मग काय फायदा? घाणच होणार की. मग अशा आंघोळीचा काय फायदा? मग जर आपल्याला वाटत असेल की आपण जप करतो, भक्ती करतो, मग पाप केलं तरी चालतं. जप करतोच की, सकाळी शुद्ध व्हायचं, जप करून दिवसभर पाप करायचं, निंदा, पाप, अधर्म, तर मग शुद्ध होतोच की आपण. तर असं कधीही चालणार नाही. नामनो बलात् येस. नामाच्या बळावर जर पाप करत असेल तर त्याला नावामध्ये कधीच रुची उत्पन्न होणार नाही. आठवा अपराध म्हणजे भगवन नाम आणि जपविधी, म्हणजे भौतिक शुभ सकाम कर्म आहे असे मानणे. भौतिक लाभ प्राप्तीकरिता विविध प्रकारची सत्कर्मे आहेत, परंतु पवित्र नाम आणि त्यांचा जपविधी म्हणजे केवळ एक कर्मकांड नाही. निसंदेह पवित्र नामाचा जप म्हणजे पुण्यकर्म आहे, परंतु नामप्रभूचा उपयोग अशा हेतूंकरिता कधीही करू नये. पवित्र नाम आणि भगवंत यांचे स्वरूप सारखेच असल्यामुळे मनुष्याने पवित्र नामाचा उपयोग मानव समाजाच्या सेवेसाठी करू नये. मुद्दा हा आहे, भगवंत हे परमश्रेष्ठ भोक्ता आहेत, ते कोणाचेही सेवक नाहीत किंवा आज्ञाधारक चाकर म्हणजे नोकरही नाहीत. त्याचप्रमाणे पवित्र नाम आणि भगवंत हे अभिन्न असल्यामुळे पवित्र नामाचा उपयोग स्वतःच्या वैयक्तिक सेवेसाठी कधीही करू नये. जप करून झालं, माझं पुण्य झालं. जप करायचं कशासाठी? घरात चांगलं होऊ दे म्हणून 1,00,000 जप करू, घरात काहीतरी चांगलं होऊ दे म्हणून 108 नावाचा जप करू, घरातली पिढा बाहेर जाऊ दे, बाहेरची लक्ष्मी आत येऊ दे म्हणून 108 भगवंतांच्या नावाचा जप करू. नाही, पुण्यकर्म म्हणून नाही किंवा पिढा जावी म्हणून नाही, भगवंतांची भक्ती प्राप्त व्हावी, भगवंतांच्या सेवेत आपण लागावं यासाठी आपण जप करतो. ज्यावेळी आपण म्हणतो हरे कृष्ण, हरे म्हणजे श्रीमती राधा राणी, हरा, हे हरा मला भगवंतांच्या सेवेत आपण नियुक्त करा. 9वा अपराध म्हणजे भगवन नामाचा जप करण्यामध्ये आस्था नाही, त्या लोकांना नामाच्या दिव्य स्वरूपाविषयी दिव्य उपदेश करणे हा होय. आणि चूक श्रोत्यांना जर उपदेश केला तर ते पवित्र नामाच्या चरणी तो एक अपराध मानला जातो. जप याच्यामध्ये अंतर आहे. कुणाला जप करायला लावणं आणि नामाची माहिती सांगणं किंवा नामाची महिमा सांगणं हा अपराध आहे. जप करायला लावणं अपराध नाहीये. जेही येतील त्यांना जप मला देऊ शकता, जप करा, कीर्तन करा, कीर्तनात बोलू शकतो. पण नामाची महिमा जे अश्रद्धाळू आहेत, ज्यांना भगवंत काय माहित नाही, धर्म काय माहित नाही, त्यांना आपण जर सांगितलं तुम्ही भगवंतांच्या नावाबद्दल तुम्हाला काहीच माहित नाही, एक नाव जप केल्यानंतर तो व्यक्ती जितके पाप करू शकत नाही तेवढ्या पापापासून तो मुक्त होऊ शकतो, एवढं जर सगळं सांगितलं ते काहीतरी बोगस, एवढं थोडी काय असते, मग तो त्यावेळी अपराध होतो. जेव्हा भक्त झाल्यानंतर आपण नामाची महिमा सांगू शकतो, पण जोपर्यंत तो भक्त नाहीये, अश्रद्धाळू म्हणजे जो नवीन आहे, ज्याला भगवंतांविषयी श्रद्धा नाहीये, त्याला आपण जप करायला देऊ शकतो, कीर्तनमध्ये बोलू शकतो, नाम संकीर्तनामध्ये भाग घेण्यासाठी बोलू शकतो, पण नामाची महिमा त्याला सांगू शकत नाही. का? कारण तो पचवू शकत नाही. त्याला वाटणं सगळं खोटं, असंच काहीतरी कादंबरी आहे, कल्पना आहे. जसं 10वीच्या मुलाला जर आपण कॉलेजचं शिक्षण द्यायला लागलं तर तो पचवू शकणार आहे का? नाही. पहिलीच्या विद्यार्थ्याला 10वीचा आपण अभ्यासक्रम दिला तो कळणार आहे? नाही. आपल्यालाच अजून माहित नाही आपण जप का करतो, कशासाठी करतो, आणि आपण बाहेरच्या लोकांना जर सांगायला गेलं
तर ते म्हणणार काय आहे असंच काय तरी. आणि म्हणून नामाची महिमा आपण सांगू शकत नाही. भगवान नावाच्या दिव्य स्वरूपाविषयी श्रवण केल्यानंतरही त्याविषयी अनास्था दाखविणे, अनास्था म्हणजे आस्था नसणे किंवा श्रद्धा नसणे, हा 10वा अपराध आहे. जप करणाऱ्या व्यक्तीला हरिनामाचा जप करण्याच्या परिणामाची अनुभूती ही मिथ्या अहंकारापासून मुक्ततेच्या रूपामध्ये होते. आपला जप व्यवस्थित चालू आहे किंवा आपला जप ध्यानपूर्वक आहे, आपला जप ज्यामुळे भगवंत प्रसन्न आहेत, आपला जप सुचारू चांगल्या पद्धतीनं होत आहे, याचं जर आपल्याला मोजमाप, परिणाम किंवा परिमाण जर पाहिजे असेल तर आपला मिथ्या अहंकार नष्ट होतोय की नाही. सिंपल. आपला अहंकार जर टिकून आहे, कुणी जर बोललं की लगेच जर आपला अहंकार येत असेल तर मग आपला जप अजूनही पूर्णत्व प्राप्त झालेलं नाही. 10 नामप्रदान प्रभुपाद लिहित आहेत. मिथ्या अहंकाराच्या मुक्ततेपासून रूपांतर होते. जर कोणी 10 नामप्रदाना वाचवून ध्यानपूर्वक जप करत असेल तर त्याचा अहंकार नष्ट होतो. या जगात सगळं इगोनीच चाललेलं आहे. तो मला बोललाच कसं, त्यांनी मला विचारलंच कसं, त्यांनी मला प्रश्न केलाच कसा, तो मला बोललाच कसा, यावरूनच सगळं आहे. तू कोण मला विचारणारा, यावरूनच तू आणि मी ह्याच्यातच चाललेलं आहे. तू मला बाजूला सरक म्हटलाच कसं. कालच ट्रेनमध्ये जोरजोरात भांडणं झाली. काल सकाळी 5 मिनिटाचं अंतर, तो व्यक्ती लोणावळ्याला उतरणार होता. 5 मिनिटं, 5 की 4 मिनिटं पण होईल, त्याचं साईड अपर होतं. मुलगा आणि तो झोपलेला होता, उठला, बाजूच्या सीटवर जाऊन बसला. तर ते म्हटले आम्हाला जरा सर आम्हाला बसायचं. म्हणजे तू कोण आहे, शाणा आहे का, म्हातारा झाला, तुला अक्कल आहे की नाही, जरा तरी असं बोलतो का, तुला बघ काय करतो मी, तू समज असशील तिकडचा कुठला पश्चिम महाराष्ट्रातला, सोलापूर सांगली तिकडचा, इकडचा आहे मी लोणावळ्याचा, तुला कापून टाकेन. मग इतकं भांडणं फक्त सरक म्हटलं म्हणून. तू मला सरक म्हटलाच कसा. पार त्याला ठार मारण्यापर्यंत लोक म्हटले कुठं काय बडबडायले, आणि तेवढं भांडण केला. आणि मग ती बाई म्हटली जर तुम्ही तुमच्या जागेवर बसले असते तर भांडणं झालीच नसते. म्हटले ए बाई, मी तो हात जोडून सांगतो, बस गप बस, तोंड बंद कर, उगीच माझ्या नादाला लागू नको. आणि उतरला. संपलं. किती 5 मिनिटं. तोच मिथ्या अहंकार, इतका अहंकार लोकांना. त्यामुळेच तर कलियुगामध्ये कलह ही भांडणं होत असतात. जेव्हा त्यांच्या अहंकाराला ठेच पोचली की भांडणं. आपण वाईट कधी बनतो, ज्यावेळी दुसऱ्याच्या चुका आपण सांगतो तेव्हा. जेव्हा त्यांच्या चुकांमध्ये आपण पण ठीक आहे चालतंय तर आपण कधी वाईट होत नाही. जर दुसऱ्यांची चूक जर आपण सांगितली, हे तुझं चुकतंय, त्याच्यासाठी आपण वाईट होतो. जोपर्यंत त्याच्या चुका आपण स्वीकार करतो, तुम्ही चांगले आहे त्याच्यासाठी. तर हे अहंकार नष्ट होतो ज्यावेळी आपण 10 नाम अपराधपासून मुक्त होऊन शुद्ध नाम घेण्याचा प्रयत्न करतो. स्वतःला संपूर्ण जगाचा भोगता समजणे आणि जगातील सर्व गोष्टी केवळ आपल्याच भोगासाठी आहेत असे समजणे, यातून मिथ्या अहंकार प्रदर्शित होतो. हे सगळं कोणासाठी आहे? माझ्यासाठी. घर कोणाचं आहे? माझं आहे. ही बायको कोणाची आहे? माझी आहे. मी सांगेल तसं ऐकायचं. आई वडील, मी सांगतो आता काय केलं तुम्ही माझ्यासाठी, मी सांगतो सगळं, फक्त केंद्रबिंदू मी जसं सांगेल. हाच तर मिथ्या अहंकार आहे. संपूर्ण भौतिक जगत मी आणि माझे या मिथ्या अहंकाराच्या संकल्पनेखालीच कार्य करत आहे. मी अँड माइन, मी आणि माझं. एक नासा नाही, एक जे सर्वे करणाऱ्या कंपनी असतात, अमेरिकेची एक कंपनीने सर्वे केले की जगात लोक सगळ्यात कोणता शब्द जास्त वापरतात बोलण्यामध्ये? मी आणि माझं. बा मोबाईलवरला मी आणि माझंच चाललंय असतं. मी इकडे जाणार आहे, तिकडे जाणार आहे, माझं हे काम आहे, माझं ते काम आहे, तुम्ही मला इथे. मी आणि माझं याच्या पलीकडं काहीही नाही. अहम ममेती, मी आणि माझं याच्या पलीकडं काहीच नाही या जगामध्ये. हेच आपल्याला सोडायचं आहे. मी आणि माझं. मी शाश्वत भगवंतांचा सेवक आहेत आणि भगवंत माझे आहेत. संपलं. त्यामुळे जेही कष्ट येतील ते आपल्या कर्मानुसार येत आहेत. आणि त्या कर्मानुसार आपण जर कष्टांना सहन करत भगवान नामाचा अपराध रहित होऊन, अपराध शून्य होय लोह कृष्ण नाम, अपराध 10 नाम अपराधांपासून मुक्त होऊन जप करण्याचा प्रयत्न करावा.
परंतु हरिनामाच्या जपाचा वास्तविक परिणाम म्हणजे अशा गैरसमजुतीपूर्ण मुक्त होणे हाच आहे. मी आणि माझं या जो भ्रम जो आहे आपला, मला कसं बोलले, मला ते कसं सांगितले, माझ्याबद्दल तो कसं बोला, ह्याच्यात ते मंदिरात पण, आश्रममध्ये पण, बाहेर पण, सगळीकडे हेच चालायचं, मी आणि माझं. तो मला बोलला म्हणून असं झालं, मी त्याला असं म्हटलो, ते तसं म्हटलं, सगळीकडे अहम ममेती. ज्यावेळी आश्रम किंवा मंदिराच्या प्रांगणामध्ये जेव्हा वाद उत्पन्न होतात मी आणि माझ्यामुळे, गुरु महाराज म्हणतात कलीनं मंदिरात प्रवेश केलेला आहे. कली जो सगळ्यात त्याचा जो बाण आहे, रामबाण, कलह म्हणजे भांडण, अहम ममेती. कली काय करते, डिवाइड अँड रूल, भक्तांमध्ये भांडणं लावणं, त्यांना वेगळं करणं, त्यांच्यावर राज्य करणं. भक्तांच्या मध्ये भांडणं होतात, ते वेगळे होतात, एक दुसऱ्यामधले रिलेशन खराब होतात, संबंध खराब होतात, मग तो एकटा राहू लागतो. मग त्याला माया हात जोडून बोलवते, ये म्हटलं इकडे हळू. मग त्याला वाटते की आश्रममध्ये मध्ये कुणीही काळजी घेत नाही. बाहेरच्या जगात बघा किती माताजी लोक नवऱ्याची काळजी घेतात, हा चला मी पण बाहेर जातो, संपलं. सगळ्यात मूळ कारण हेच आहे की आपले संबंध आपण बिघडतो कशामुळे, अहम ममेती. मला का विचारले, मी इन्चार्ज आहे, मी मय्याध्यक्षेण प्रकृती. भगवंत आहेत अध्यक्ष, आपण नाही आहे कोणी, आपण तर सगळे सेवकच आहे. भगवंताने सांगितलं मय्याध्यक्षेण प्रकृती सूयते सराचरम हेतु नानेन कौंतेय जगद्वी परिवर्तते. भगवंत आहेत आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली सगळं चाललेलं आहे. आपण त्यांचे शाश्वत सेवक आहोत, हे जर आपण समजलं तर आपल्याला कधीही अडचण येणार नाही. त्यामुळे आपले संबंध टिकून ठेवण्यासाठी थोडा आपला मिथ्या अहंकार बाजूला ठेवणं आवश्यक आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्रील प्रभुपाद की जय. कोणाचे काही प्रश्न, टीका टिप्पणी? तर दररोज आपण अधिक जप करा.